आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची महत्त्वाची आणि मोठी बातमी। जमीन खरेदी प्रकरणात अजित पवार पक्षाला भोवणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। मुंडवामध्ये दलित समाजाचं एक मोठं आंदोलन सुरू आहे। शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन जमिनी हडपता का असा सवाल आता आंदोलक करतायत। महारवतनाच्या जमिनी हडप करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। अजित पवार पार्थ पवार यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात येत आहेत। त्यामुळे एकीकडे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसरीकडे गरीब लोकांच्या जमिनी हडपता असं म्हणत जोरदार आंदोलन सुरू आहे। आणि मुंडव्यामध्ये दलित समाजाने जोरदार आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि या आंदोलनामध्ये जोरदार अशी घोषणाबाजी सुरू आहे आणि यात अजित पवार पार्थ पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या जात आहेत आणि त्यामुळेच हे संपूर्ण प्रकरण पक्षाला भोवणार का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। अगदी थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी अजित पवार सुद्धा दाखल झालेले आहेत आणि आता सध्या आपण बघतोय हे आंदोलन सुरू आहे। अजित पवार जवाब दो, जवाब दो, जवाब दो। अजित पवार जवाब दो, जवाब दो, जवाब दो। अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। होश में आओ, होश में आओ। अजित पवार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। पार्थ पवार होश में आओ। राजीनामा दो, राजीनामा दो। पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अजित पवार जवाब दो, जवाब दो, जवाब दो। अजित पवार जवाब दो, जवाब दो, जवाब दो। अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। होश में आओ, होश में आओ। अजित पवार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। पार्थ पवार होश में आओ। राजीनामा दो, राजीनामा दो। पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। तर मुंडव्यामध्ये आपण हे दृश्य बघतोय। मुंडव्यात जोरदार दलित समाजाच्या वतीने आंदोलन सुरू आहे आणि यावेळेला अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधात ही घोषणाबाजी होतीये। एकीकडे आपण बघतोय 40 एकर जमीन ही महार वतनाची होती जी कोरेगाव पार्क या अतिशय महत्त्वाच्या भागामध्ये आहे आणि पुण्यातील या जमिनीचा संपूर्ण व्यवहार होत असताना कसा गोलमाल झाला आणि कशा पद्धतीने सरकारची फसगत झाली यावरती आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि यावरूनच आता अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते। ही मागणी हे आंदोलक तर करतातच आहेत, मात्र विरोधकांनी सुद्धा नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा आता अजित पवारांनी अशी मागणी केली जाते। आणि याच आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। एकच मिनिट, एक 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 मिनिट, एक मिनिट। एक प्रश्न आहे का फक्त? असा आहे की विरोधी पक्षाने एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। ते असं म्हणाले की अहो एक मिनिट, ओ नेते आहे का? विरोधी पक्षांनी मुद्दा असा उपस्थित केला आहे की शाहू फुले आणि आंबेडकरांचं नाव घेतात हे लोकप्रतिनिधी आणि महारवतनाची जमीन हडप करतात, असंच तुमचं म्हणणं आहे का? शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन सत्तेत असलेले हे मस्तावलेले मंडळी म्हणजे अजित दादा पवार हे सत्तेत आहेत आणि ते सुद्धा मस्तावलेले आहेत, कारण त्यांच्या मुलाने पार्थ पवार हे LLP कंपनीचे सहभागीदार आहेत। त्यांनी हा व्यवहार केलेला आहे। प्रॉपर्टी कार्ड क्रमांक 1178 तयार असताना सुद्धा जमीन हे सर्वे नंबरचा 712 लावून हा व्यवहार अनियमित केलेला आहे आणि शासनाची जवळपास 600 कोटी 2% जर धरले तर 600 कोटी, 7% धरली तर 2100 कोटी रुपयाचं नुकसान शासनाचं केलेलं आहे। हा व्यवहार झालेला आहे। म्हणून एक सेकंड फक्त वकील साहेबांनी हा जो मुद्दा मांडला तो महाराष्ट्राच्या समोर आहे, पण मला सगळ्यात महत्त्वाचं वाटलं की ह्या मंडळींनी दिलेल्या घोषणा काय होते? जरा जोरात आहे बरं एकदा साहेब, तुम्ही काय घोषणा दिल्या? नाही, वेगळा घोषणा। अजित पवार मुर्दाबाद। अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अजित पवार जवाब दो, जवाब दो, जवाब दो। अजित पवार जवाब दो, जवाब दो, जवाब दो। अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। होश में आओ, होश में आओ। अजित पवार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। पार्थ पवार होश में आओ। राजीनामा दो, राजीनामा दो। पवारच्या विरोधात घोषणा याच्यासाठी देतोय की मागील 4 महिन्यापूर्वी अजित पवार यांच्या कानावर ही गोष्ट आली होती, त्यामुळे
त्यांनी सुद्धा म्हटलं की असं मी काही मला चालणार नाही म्हटलं तरी 20/5/2025 पॉवर ऑफ अटॉर्नीच्या आधारावरती खरेदी खत कसं होऊ शकतं? BNS सेक्शन 318, अॅट्रॉसिटी सेक्शन 31F 31G अंतर्गत आणि BNAच्या 3-5 अंतर्गत अजित पवारवर सुद्धा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, ही पण आमची मागणी आहे. एकच मिनिट थांबा. हे मी यासाठी या घोषणा द्यायला लावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून शाहू फुले आंबेडकर हा त्यांच्या नावाचा गजर आहे आणि याची पॉलिटिकल फॉलोआउट काय होऊ शकतात हे साधारणपणे या मंडळीच्या बोलण्यातनं मला लक्षात येत आहे आणि म्हणून तुम्ही मुद्दा त्यांच्याकडनं जाणीवपूर्वक घेतला. पण तुम्ही पार्थ पवाराच्या नावाची पण घोषणा दिली, ती काय आहे? पार्थ पवार या कंपनीचे सहभागी पार्टनर आहेत. पार्थ पवार मुर्दाबाद, पार्थ पवार मुर्दाबाद, पार्थ पवार मुर्दाबाद, पार्थ पवारच्या घोषणा आहेत. मी जेव्हा इथे आलो त्या नैसर्गिक घोषणा होत्या. मी काही त्यांना स्वतः सांगितलेलं नाही तुम्हाला कोणाला. तुम्ही स्वतः त्या दिलेल्या आहेत. अजित पवारांच्या घोषणा मुर्दाबादच्या किंवा पार्थ पवारांच्या घोषणा मुर्दाबादच्या ते त्यांनी दिलेल्या आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे तिथे. हे जे महाराष्ट्राचं राजकारण ज्या फोटोभोवती ज्या विचाराभोवती फिरलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, महात्मा फुलेंचा फोटो आहे. परत तुम्हा सगळ्या मंडळींना मी विचारतो, तुम्ही हे फोटो का आणले तिथे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी लोकशाही दिलेली आहे, संविधान दिलेलं आहे आणि हे जे कायदे तयार केले बाबासाहेबांनी कायदे केले. जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा जिवंत आहे, मायका लाल सुद्धा आमची जमीन घेऊ शकत नाही. जमीन जरी घेतली तरी व्यवहार रद्द करावा लागणार आहे. काल दुय्यम निबंधकावरती गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यावर अॅट्रॉसिटी सेक्शन 31F 31G हा वाढीव सेक्शन दाखल झाला पाहिजे. आणि LLP मध्ये जे भागीदार आहेत, मग शीतल तेजवानीने व्यवहार करून दिला, दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि अजितदादा पवारांवरती सेक्शन 3-5 अंतर्गत सहआरोपी कॉमन इंटेन्शन त्यांचं सुद्धा आहे, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कायदे तुम्हाला दोघांकडनं कायद्याच्या दृष्टीने बोलायचंय. बाबासाहेबांचा फोटो का घेतलाय आता? बाबासाहेबांनी कायदा केलाय, संविधान चाललंय बाबासाहेबांच्या ह्याच्यावर आणि मार आमच्यासाठी लढले ते, आम्हाला माणसात आणले आणि आज आमच्यावरच बाकीचे अत्याचार करतायत. इकडे दुसरा फोटो आहे. इकडे हे फार महत्वाचं आहे. महाराष्ट्राने हे समजून घ्यायला हवं या योजनेचा फॉलोआउट काय होणार आहे. अजित पवारांच्या चिरंजीवांनी जे जमीन हडप केली असं म्हणतात. या इकडे महात्मा फुलेंचा फोटो, या इकडे कशासाठी महात्मा फुलेंचा फोटो बघा. बापूंनी एवढं शिक्षण दिलं, समता दिली, पण मला एक सांगा आता, हा समता गेली कुठे आमच्यासाठी? महात्मा फुलेंची समता कुठे गेली? एवढे लोकांनी शिकवत, यांनी प्रचार केला एवढा, तरी पण आम्ही मागासलेलं का आत्ता पण कशासाठी? पण आता तुम्ही सांगितलं आणि 300 कोटीचा व्यवहार झाला, हे 300 कोटी रुपये दिले कोणाला आणि कशासाठी दिले? आमचं काय? आमची एवढी पोरं बाळ, आमची पिढी बघा, माझी मुलगी बघा एवढी शिके, पुढच्या पिढीचं काय दाखव. महात्मा फुलेंचं नाव घेऊन हे मतदान घेतात. माझा मुद्दा काय तुमच्याकडे? महात्मा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन हे सत्तेमध्ये जातात आणि त्यांच्या विरोधात काम करतात. म्हणून आमचं म्हणणं आहे की त्यांनी ताबडतोब उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा दिला पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे. मला जरा हे महत्वाचं वाटलं मला, कारण महाराष्ट्राच्या 3च शब्द महत्वाचे आहेत ना, शाहू फुले आणि आंबेडकर. त्यातले छत्रपती शिवाजी महाराजांचाही पुतळा आहे, फोटो आहे तुमच्या. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे आणि इथं अजित पवार सारख्यांची मनमानी चालणार नाही. महारत्नाच्या जमिनी जर घेत असतील तर आम्ही सर्वपक्षीय आंदोलन घेणारच. आता वकील साहेब तुम्हाला कायदेशीर प्रश्न विचारतो दोघांना. बघा, दोघांना एक प्रश्न विचारतो कायदेशीर, ऐका ते काय म्हणतील. मी ह्या सगळ्या लोकांची पॉवर ऑफ अटर्नी घेतलेली आहे, व्यवहार तर मी कायदेशीर केलाय. सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे सायटेशन्स आहेत की पॉवर ऑफ अटॉर्नीवरती फक्त तुम्हाला प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येत नाही, म्हणजे साठेकर नाही, यू कॅनॉट सेल दिस प्रॉपर्टी ऑन द बेसिस ऑफ पॉवर ऑफ अटॉर्नी. हे सुप्रीम कोर्टाचं सेटल लॉ आहे, तरी यांनी लॉ बाजूला केला. म्हणूनच काल मुद्रांक शुल्क अधिकाऱ्याने त्या ठिकाणी जबाब दिल्यानंतर तारू नावाचे जे सहाय्यक दुय्यम निबंधक आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि त्यांना निलंबन केलं. मला जरा वकील साहेबांकडे एक महत्वाचा मुद्दा, ते म्हणजे महारत्ना संदर्भात सांगा. तुम्ही तर पुस्तकं घेऊन आलात. महारत्ना संदर्भात हा द इन्फिरियर विलेज ॲबॉलिशन ॲक्ट 1958 आहे. त्याच्यामधील तरतुदीप्रमाणे त्याच्यामधील सेक्शन 5 आणि 4, सेक्शन 5चा *4 मधील तरतुदीप्रमाणे शासनाची परवानगी घेतल्याशिवाय आणि शासनाकडे नजराणा भरल्याशिवाय कुठलाही केलेला दस्त हा बेकायदेशीर आहे. ह्या आत्ता सध्याच्या प्रकरणामध्ये
जी रजिस्ट्रेशन ॲक्टचं व्हायोलेशन झालेले रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908च्या रूल्स 44 प्रमाणे जी शासनाची जमीन असेल त्याची परवानगीशिवाय नोंदणी अधिकाऱ्याला नोंदणी करता येत नाही. तसंच एप्रिल 2025मध्ये नोंदणी कायद्यामध्ये सेक्शन 18मध्ये दुरुस्ती झालेली आहे. त्या दुरुस्तीप्रमाणे शासनाच्या कुठल्याही जमिनीची कलेक्टर साहेबांच्या परवानगीशिवाय व्यवहार करता येणार नाही आणि असे जर व्यवहार झालेले असतील तर ते बेकायदेशीर आहे. याच्यामध्ये जी स्टॅम्प ड्युटी आकारणीचा जो हे झालेले त्याच्यामध्ये 2017चं एक सर्क्युलर आहे IGR साहेबांचं, त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी कशी आकारणी करावी त्याबद्दलचं मार्गदर्शन गाईडलाईन्स आहे, त्याचं व्हायोलेशन झालेलं आहे. तर या संदर्भात IGR साहेबांनी पण चौकशी करावी आणि याच्यातली महत्त्वाचे गार्डियन म्हणून डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहेबांची मोठी जबाबदारी आहे. या प्रकाराची थरली चौकशी करायला पाहिजे आणि त्यांनी विशेष अहवाल शासनाकडे द्यायला पाहिजे. या प्रकरणाची चौकशी करून विशेष अहवाल शासनाकडे द्यायला पाहिजे आणि ह्या जमिनी आहे ओरिजिनल लँडलॉर्ड वतनदार यांना रिस्टोअर मिळायला पाहिजे. पण मला मुद्दा सोडायचा नाहीये, तो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जो राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतःचा वोट बेस आहे त्यातला एक महत्त्वाचा घटक होता आणि तोच फोटो घेऊन आलेत. आणि म्हणून विरोधी पक्ष जे म्हणतोय की शाहू फुले आणि आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि महारवतनाच्या जमिनी हडप करायच्या, मला तुम्ही सगळे तज्ज्ञ लोक बोला, जरा सामान्य लोकांना पटतंय का? माय काय पटलंय? बाबासाहेबाचं नाव घ्यायचं, राजकारण करायचं, पण जमिनी त्यांच्या घ्यायच्या, हे खरं आहे का? अधिकार दिलेत ते पाहिजे. काय या पुढे काय 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 बाबांनी जे आम्हाला हक्क अधिकार दिलेले आहेत ते आम्हाला पाहिजे. मी वकील साहेबांना विचारत, हे खरं आहे का? थांबा नाही, बाबासाहेबांनी घटना लिहिली आमच्या सगळ्या दलितांसाठी केलेले आणि शिवाजी महाराजांची इथं मुंडव्याची सासरवाडी होती, त्यांनी आम्हाला बक्षीसपत्र दिलेलं आहे. आम्ही महारवतनाची लोक चांगली होती म्हणून महारवतनाला बक्षीसपत्र दिलेलं आहे शिवाजी महाराजांनी. बाबासाहेबांचा फोटो आहे, मला हा मुद्दा नाही सोडायचा. फुले शाहू आंबेडकर विचारधारेप्रमाणे वागतो असं म्हणायचं आणि या मागासवर्गीयांना दिलेल्या महारवतनाच्या जमिनी लुटायच्यात, म्हणजे हे सरकारमध्ये असून सुद्धा हे लुटारू आहेत. हे लुटारू आहेत. कारण अजितदादा पवार, पार्थ पवार हे सगळे लुटारू आहेत. हे सरकार BJP सरकारचा ह्याच्यात हात आहे आणि अजित पवारचा हात आहे. यांनी हे तिघे एकत्र आल्यात, विरोधी पक्ष ठेवला नाहीये. यांना वाटलं सगळं आमचं. फक्त बाबासाहेबांचा या ठिकाणी फक्त लोकशाहीमध्ये मतदानापुरता वापर होतो, पण बाबासाहेबांचा विचार या ठिकाणी भाजप सरकार मानत नाही. कुठेतरी पायमल्ली, कायद्याची पायमल्ली या ठिकाणी होत असते. आज जर आपण बघितलं, तुम्हाला मुद्दा जो सांगायचा होता तो हाच होता. मुद्दा असा आहे, हे वकील साहेब बोलले आणि सामान्य लोक पण बोलले. काल विरोधी पक्षाने तो मुद्दा मांडला की शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि जमिनी मात्र महारवतनाच्या हडप करायच्या. मुळात आता हे अजितदादाचे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात आणि भारतीय जनता पार्टी जे मनुवादी विचारसरणीची त्यांच्या मांडीला बसतात, सत्तेमध्ये भागीदारी हे करतात. त्याच्यामुळे फक्त नाव घेऊन चालणार नाही तर